तर नक्कीच आपण बघताय की RPIAचे राजेश कटारनवरे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत। आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय विषय आहे, काय सांगाल, काय विषय पुन्हा एकदा आपण ह्या उपोषणाला बसलेले आहात। 6 जानेवारी 2025 साली या ठिकाणी मी उपोषणाला बसलो होतो। टिळकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आमचे RPIचे राष्ट्राध्यक्ष दीपक भाऊ निकाजे, विकासक, सर्व रहिवासी या ठिकाणी उपस्थित होते। त्याने SRला लिखित दिलं की मी 7 तारखेला या ठिकाणी त्यांनी लिखित दिलं आहे की सर्व ज्या मागण्या आहेत ते मी मान्य करून ते काम परत करतो, परंतु विकासकाने कुठलंही काम केलं नाही। हे लेखी स्वरूपात माझ्याकडे उदाहरणं आहेत आणि विकासकाच्या निष्काळजीपणामुळे 600 कुटुंबांना या ठिकाणची घरं खाली करण्याची वेळ आलेली आहे। अग्निशमन विभागाने नोटीससुद्धा दिलेली आहे। एकंदरीत जे खाली करण्याची नोटीस देण्यात आलेली, हे लोक जाणार कुठे? आमचं पुनर्वसन शासनाने केलं आहे आणि विकासकाच्या जर भोंगर चुकीमुळे, भोंगर कारभारामुळे जर आम्हाला घरं खाली करण्याची वेळ आलेली आहे, तर विकासक आणि प्रशासन ह्यांनी दोघांनीच आम्हाला नवीन घरं या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी। याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल? शासन आणि विकासक। एकंदरीत जर तुम्हाला उपोषणाला इथे बसून दिलं नाही तर मग तुम्ही पुढे काय करणार आहात? लोकशाहीच्या मार्गाने मी या ठिकाणी माझं मूलभूत अधिकार मी मागण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि जर माझा मूलभूत अधिकार मागण्यासाठी जर मला शासन या ठिकाणी जर माझ्यावरती कारवाई करेल तर मी कारवाई करण्यासाठी घाबरत नाही, परंतु या ठिकाणी जर मला जर काही झालंच तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे विकासक असेल। एकंदरीत ज्या प्रकारे आपण नेहमीच पाठपुरावा करताय पण अजून त्याला यश येत नाही, आता आपण पुन्हा एकदा बसलात तर काय वाटतं आता तरी यश येईल का? यश न येण्याचं कारण या ठिकाणचं प्रशासनाचा भोंगळ कारभार। SRचे अधिकारी तनपुरे म्हणतोय की या ठिकाणची लोक मेली का, म्हणजे तो नालायक अधिकारी लोकांची मनाची वाट बघतोय का? एकंदरीत अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे असं वाटतं? त्या नालायक तनपुरेवरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला निलंबित केलं पाहिजे। एकत्रित मुख्यमंत्र्यांना काय निवेदन करायला? बघा, मुख्यमंत्री साहेबांना मी यावेळेस बऱ्याच वेळेस मी निवेदन केलं आहे, पत्र त्यांना दिलेलं आहे। साहेब, तुम्हाला फक्त मी एकच या ठिकाणी सुचवतोय, आम्ही ह्या स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आम्हाला आमचे मूलभूत हक्क अधिकार लिहून दिलेत। त्यामुळे आमच्या मूलभूत हक्काला, अधिकाराला वंचित ठेवणाऱ्या विकासक, SRचे भ्रष्ट अधिकारी, अग्निशमन विभागाचे भ्रष्ट अधिकारी, विजया एंटरप्राइजेसचे मालक अजय गोंजारी यांच्यावरती आपण कारवाई करून आमच्या गोरगरीब जनतेला या आपण न्याय द्यावा अशी मी आशा बाळगतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर